आरामात बस. सोमन गाठ बांधताना अजिबात घाबरू नकोस हं? का? कोचुमल तुझ्या नावाची घोषणा करणार आहे. ओम श्री गणेशाय नमः. ओम गणेशाय नमः. मंगळसूत्र बांधताच आपण पळून जाऊ. कुठे जायचं? अरे जेवणाच्या लाईनीत जायचंय ना. हो. अगं काय झालं तुला? भीती वाटते तुला? मला थोडं टेन्शन आलंय. टेन्शन कसलं? टेन्शन तर त्या लोकांना असतं जे लग्नात फक्त जेवणासाठी येतात. मी तर सकाळी सकाळी गरमागरम इडली आणि चणे खाऊन आलोय. तू काही खाल्लंयस की नाही? मला सांगितलं होतं लग्नाआधी काही खायचं नाही. सकाळचा नाश्ता कधीच स्किप करायचा नाही. जेवणामुळे आपल्याला ताकद मिळते, लक्षात ठेव. आता कधीच उपाशीपोटी राहायचं नाही. अहो हे काय फळं करताय? आरोग्यासाठी चांगली असतात. ठीक आहे का चालतंय. हे घे खा. काय करतोय हा? पुष्पां भरधरं विष्णुं शशिवरदं चतुर्भुजं प्रसन्न वशिगन गाये सर्विघ्नो प्रसादे. चला आता पुढच्या कामाला लागा. काय म्हणाला तुम्ही? अहो काही नाही, मंगळसूत्र आणा. यत्सक विरतक कात्या पारिक्षेत्रा परिषत्यम विघ्नं विघ्नं वरित्रम इच्छत सैनं तमाशरय. मंगळसूत्र आणा. काय झालं हो? मंगळसूत्र कुठे? पाहिलं मंगळसूत्रच विसरलाय तो. वाटतं मंगळसूत्र विसरला की काय. अरे भावा मंगळसूत्र नाही. काय मंगळसूत्र झालं? कुठे? काय झालं बाळा? काय विचार. हा? अरे काही अडचण झाली आहे का? मंगळसूत्र विसरतात काय झालं? काय चाललंय हे? आई तिकडे चल जरा. कसं होऊ शकतं? प्रॉब्लेम झालाय वाटतं. कमालच. काय विचित्र प्रकार आहे. मंगळसूत्रच आणलं नाही. मंगळसूत्रच नाही बघा. तुझं मंगळसूत्र दे आई. काय? मी माझं मंगळसूत्र देऊ तुला? दुसऱ्याच्या आईकडे मागतोय का मी? तुझं मंगळसूत्र कुठे? अरे मला सापडत नाही म्हणून तर आईकडे मागतोय मी. वा खूप छान. बिना मंगळसूत्राचं लग्न. आषाढ महिन्याची पहिली तारीख. काय शुभ मुहूर्त आहे. जरा गप्प बस. आता काय करायचं आपण? घरामध्ये विसरलायस की काय? बाबा कदाचित इकडेच कुठेतरी हरवलंय. जर आपण सगळ्यांनी मिळून शोधलं तर लवकर आपण सापडेल. सगळे चला, जण चला, शोधा चला. शोधा शोधा. हा, तिकडे 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 बघा. शोधा शोधा. अरे तिकडे बघा. इकडे नाहीये. अरे शोधा शोधा लवकर. कुठे पडलं असेल? बघ 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 शोध. मला 5 रुपयाचं नाणं मिळालं. हे मी माझ्याकडे ठेवतो. मी ड्रेसिंग रूम मध्ये आहे का बघून येतो. हा? काय डोकेदुखी आहे? हो बरोबर. एवढ्या हुदात मी नाही शोधू शकत. मी जाते बाबा घरी. जेवण झालं की लगेच निघून जाईल. किती लाजीरवाणी गोष्ट आहे ही. मला वाटतं त्याच्याकडे मंगळसूत्रच नाहीये. एखाद दिवशी तुला पण असंच हरवून बसेल तो. बाळा आपण दुकानातून घेऊन येऊया का? अहो तो लग्नाचा हार नाही मंगळसूत्र आहे. बरोबर. किती बेजबाबदार आहेस तू. अरे सोमन मुहूर्ताची वेळ टळते. काय करायचंय? आपण हे लग्न उद्याच लावून दिलं तर? काय उद्या? कसं शक्य आहे? मंगळसूत्र तर पाहिजेच. काहीतरी मार्ग काढावाच लागेल. मग जा आणि तुझ्या बायकोचं मंगळसूत्र आण. ठेवलंय नाहीतर मीच दिलं असतं. पुरे झालं. उद्या घरी शांततेत तुला दुसरं मंगळसूत्र आणून घालेन मी. बिना मंगळसूत्राचं असं कुठे लग्न होतं का ग? सर तुम्ही खोटे खोटे मंगळसूत्र घालण्याचं नाटक करू शकता का? पटत नाही ते. अहो इथे तर आग लागलीये. अगं गं ओरडू नकोस. इथे खोलीत खूप मच्छर होते म्हणून धूप जाळलंय मी. तुम्ही मॉस्किटो मॅट लावू शकत नाही का? माणसांसारखं मच्छरांमध्येही जीव असतो ना. जर त्या धुराने मच्छर मरू शकतात तर विचार कर आपली अवस्था कशी होईल. खरंच जिनियस आहात. मी तर याबद्दल विचारच केला बरं असू नव्हता. दे. यापुढे आपण दोघं याबद्दल एकत्र विचार करू. काय म्हणतेस? हम्म. हा? हे बघ मला दूध पिणं अजिबात आवडत नाही. तुला प्यायचं तू पी. मलाही दूध प्यायला आवडत नाही पण पिक्चर मध्ये दाखवतात म्हणून.
आई मी दार बंद करतोय. नाही नाही उघडाच राहू दे ना. देवा कसलं येडं पोरग आहे माझं. आई पण ना. भाजीत मीठ जरा जास्त होतं, तूच केली होतीस ना. हे बघ असं आहे, लग्नात लोक येतात जेवायला, पण इथे तर भाजीच कच्ची होती. भाजी कच्ची असली तर जेवायची मजा येईल का? तूच सांग ना. अरे मला सोमनने सांगितलं तसंच मी जेवण बनवलं. अरे लग्न सोमनचं होतं ना, हो. मग जेवण सुद्धा त्याच्याच पद्धतीचं असायला अरे हवं. मला असं म्हणायचं मग काय? नव्हतं. तो खूप कंजूस माणूस आहे. जर मी त्याच्या म्हणण्याप्रमाणे जेवण बनवलं नसतं तर त्याने माझा पगार कापला असता आणि माझा खून केला असता. हा. हे बघ शालिनी, असं म्हटलं जातं की स्त्री पुरुष समान आहेत, पण मी काही गोष्टींमध्ये असा विचार अजिबात करत नाही. तुझ्या आईवडिलांनी तुला चांगलं शिक्षण दिलंय, तुला चांगले संस्कार दिलेत, पण तुझं लग्न करून तुला दुसऱ्याच्या घरी पाठवलं, जो पाहायला गेला तर तुझ्यासाठी अनोळखी आहे. जसं एक रोप दुसरीकडे लावलं जातं. नमन आहे ह्या सगळ्याला, नमन आहे त्यांच्या ह्या त्यागाला. हा, ते खरंच महान आहेत. म्हणूनच जेव्हाही तुझी इच्छा असेल तू तुझ्या आईवडिलांच्या घरी जाऊ शकतेस. जितके दिवस हवं तितके दिवस राहू शकतेस. माझी परमिशन घेण्याची गरज नाहीये. हा, मी काय म्हणतो कळतंय ना तुला? हा हा. आता आपण झोपूया. शालिनी, काय झालं? मला आत्ताच माझ्या घरी जायचंय. माझ्या आई वडिलांना भेटायचंय. शालिनी, तू घरी जाऊ शकतेस. शालिनी, तू घरी जाऊ शकतेस. मला काही प्रॉब्लेम नाहीये. सोमन सुनबाई का रडते? रस्ता खूप कठीण आहे पण माझी रेल्वे धावते धडधड. रस्ता खूप कठीण आहे पण माझी रेल्वे धावते धडधड धडधड. मस्त मस्त. माझ्या मनात एक प्रश्न आहे, हे असं कधीपर्यंत राहतील? काय म्हणायचं तुला? मला असं म्हणायचंय की मला या गोष्टीची काळजी आहे की हे दोघे संसाराचा आकडा किती दिवस चालवतील? अरे मूर्ख माणसा, सांग ना मला. अरे ज्याच्या घरात बसून पितोयस ना त्याच्याच बद्दल वाईट बोलतोयस मूर्ख. गप. हा आवाज माझ्याच गाडीचा आहे ना? तू पण ऐकला ना? ऐकलं ना? ची आईला कोणतरी माझी गाडी चोरते. चोर कोणता? थांब जरा. ए, थांब 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 थांब. ए, कुठे जातोस? थांब. काही नाही झालं शाजी. अरे हेडलाईट तर ऑन कर. हेडलाईट. त्या मुलीला काय झालं बरं? याने काहीतरी सल्ला दिला असेल म्हणून बिचारी रडत होती. हो बाजूला. मला वाटतं ती त्याचं बघून घाबरलीये. काय बोललास? वागणं. मोठा कल्ल्याचा आत आहे का? आहे ना, आतच आहे. चल मग. सर, हा, ते म्हैसूरणजी तुम्हाला भेटायला आलेत. कशासाठी? हा? कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कर्जासाठी. हे बघ म्हैसूरन, हे कर्ज गरीब शेतकऱ्यांसाठी आहे ज्यांच्याकडे पाळण्यासाठी फक्त 5-10 कोंबड्या आहेत. मी यात काहीही घोटाळा होऊ देणार नाही. अहो सर, ही काही मोठी गोष्ट नाही बरं का. मी तुम्हाला 10 शेतकऱ्याची ओळखपत्र देतो, त्यांची नावं देतो आणि तुम्हाला त्यांची काही तपासणी करायची गरज नाही. अहो सगळं कर्ज मीच घेणार आहे ना. सर बघा जरा, ह्यासाठी तुम्हाला चांगले पैसे पण मिळतील. चल उठ इथून. सनियाला बाहेर घेऊन जा. सनी, जर असंच असेल तर आपल्याला सुद्धा विचार करावा लागेल. ह्याच्या घरासमोरचा रस्ता बांधायचा का नाही? मी तुम्हाला आठवण करून देतो, गेल्या निवडणुकीत फार घाणेरडा रस्ता बनवला, ज्यामुळे तिथे पाणी भरायचं आणि आम्हा सर्वांना खूप त्रास सहन करावा लागला. देवाने आम्हाला पाय दिलेत, आम्ही पायी चालून जाऊ तिकडे. तुमचा वेळ वाया घालवू नका. निघा इथून. ठीक आहे, बघून घेऊ. हं. चल रे.